की दुबईचा दिराम आपल्याला 25 रुपयाला का खरेदी करावा लागतो एक, बरोबर 89 रुपयाला अमेरिकेचा डॉलर का खरेदी करावा लागतो, बरोबर. हे पण थोडस तुम्ही सांगा. एक सिंपल आहे, जसं आज बघा सोन्या चांदीच्या दराची सगळीकडे आज चर्चा आहे. अच्छा, बरोबर. बरं. आज 1 किलो सोनं घ्यायचं झालं तर तुमच्याकडे 1.25 करोड रुपये असेल. 1.5 करोड पर्यंत गेलो. हा, मग 1.5 करोड पर्यंत गेला. आज 1.25 करोडचा रेट आहे बरोबर आज. आहे. ते तुम्हाला चांदी घ्यायची असेल हा. तर तुम्हाला 1.5 लाख रुपये मोजावे लागणार. बरोबर. हे कशावरून ठरलं? डिमांड अँड सप्लाय. बरोबर. हा, ओके. मग जर सोन्याला डिमांड जास्त आहे आणि त्याचा सप्लाय कमी, त्यामुळे सोन्याचा दर जास्त. बरोबर. सिल्वरला आत्ता डिमांड आलेला आहे. इंडस्ट्रियल यूज असेल, त्याचा सोलारमध्ये यूज असेल, बरोबर, त्याचा कॅन्सरवर औषधसाठी असेल, परंतु जगामध्ये सोन्यापेक्षा जास्त चांदीचे साठे. त्याच पद्धतीने आज डॉलरला डिमांड जास्त आहे, त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आज आपल्याला $1 85 रुपये मोजावे लागतात. तेच पाकिस्तानवाल्यांना त्यांच्या करन्सीच्या ह्याच्यामध्ये 200 रुपये मोजावे लागतात. बरोबर. बरोबर, कारण पाकिस्तानची इकॉनॉमी टोटल कोलॅप्स आहे. त्यामुळे हे त्याच्यावर ठरलं जातं